नमस्कार, मी रितेश शिंदे. आज आपण चालू करत आहोत ड्रोन सिरीजचा पहिला पार्ट, ज्यात आपण शिकवणार आहोत ड्रोन लँड कसा करायचा, टेक ऑफ कसा करायचा. ड्रोन टेक ऑफ करताना किंवा लँड करताना ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या बघितल्या पाहिजेत त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण चालू करूयात पहिल्या पार्टला. तो चला. तर आपण DJIचा एअर थ्रेस यूज करतोय शिकण्यासाठी, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच DJI एअर थ्रेसचा हा RC आहे. प्रथमतः आपण तो चालू करून घेऊयात. हे पॉवर ऑन ऑफचं बटन आहे, ते सिंगल प्रेस आणि लॉंग प्रेस असं केल्याने चालू होतो रिमोट. हे अँटेनाज आहे ते ओपन करून घेऊयात. RCच्या पाठीमागं याचे जॉयस्टिक्स आहेत ते बसून घेऊयात. 1 ते 1.5 मिनिट लागतो RC चालू व्हायला पूर्णपणे. तोपर्यंत आपण ड्रोन चालू करून घेऊयात. हा DJIचा एअर थ्रेस एअरक्राफ्ट आहे, जो की फोल्डेबल ड्रोन आहे. याचे वरचे आर्म जे आहेत ते साईडनं ओपन होतात आणि जे खालचे आर्म्स आहेत ते रोटेशन करून ओपन करायला लागतात. फ्रंट साईडला कॅप आहे. ह्याची कॅप जरा नाजूक आहे आणि काढायला सुद्धा जरा अडचण देते. जरा हळूवारपणे काढून घ्या. नवीन असाल तर जरा काळजी घ्या. एकदा हातात बसल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हा DJIचा एअर थ्रेस एअरक्राफ्ट आपण ओपन केलेला आहे पूर्णपणे. आता याला चालू करूयात. चालू करताना सुद्धा सेम प्रोसेस आहे याला. एक सिंगल प्रेस आणि सेकंड टाइमला लॉंग प्रेस. जर तुम्ही बिगिनर्स आहात, ड्रोन उडवायला नवीन शिकताय, तर ओपन स्पेसमध्ये शक्यतो जावा. जसं की आपण आता शाळेच्या एका ग्राउंडमध्ये आलेलो आहोत, जिथं वरती कुठे तुम्हाला अडथळा निर्माण नाही होणार, आजूबाजूला गर्दी नसेल आणि तुम्हाला डिस्टर्ब करायला सुद्धा काही गोष्टी नसतील. तर आपण ग्राउंडमध्ये आलेलो आहोत टेक ऑफसाठी. आता आपण चालू करूयात. ड्रोन चालू केल्यानंतर ना जसा की इंटरफेस दिसतो स्क्रीनवर, तो आत्ता आपल्याला दिसत आहे. ज्यात आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत त्या बघूयात आत्ता स्टार्टिंगला. ज्या जास्त ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या पार्टमध्ये बघणारच आहोत. जसं की राईट साईडला तुम्हाला हा दिसतोय GPS. GPS बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की GPS जर कमी असेल किंवा लो असेल तर ड्रोनचं आणि रिमोटचं कनेक्शन तुटू शकतं आणि ड्रोन पडू शकतो किंवा क्रॅश होऊ शकतो. तसंच GPS शेजारी हा H दिसतोय बघा, जो की तुम्ही ड्रोन जिथे ठेवला आहे टेकअप होण्यासाठी, तो सरफेस प्लेन आहे की नाही त्याच्या संदर्भात आहे. हा रेड का दिसतोय, कारण की आपण आता जिथे ड्रोन ठेवलेला आहे तो एरिया पूर्णपणे प्लेन नाही आहे, त्यासाठी तसा तो रेड दिसतोय. त्याच्या शेजारी रेंज दिसते बघा, RC म्हणून. ती ड्रोन तुमच्या किती डिस्टन्सवर आहे रिमोटपासून त्याच्यावरती रेंज कमी जास्त होत असते, ती पण बघणे खूप गरजेचं आहे. त्याच्या शेजारी 0-0 टायमिंग दिसते आणि बॅटरी दिसते 93%. ती नाही जेव्हा ड्रोन फ्लाय होईल तेव्हा तिथं टायमिंग दिसेल की ड्रोन तुमचा किती वेळ फ्लाय होऊ शकतो, अजून कोणत्या स्पीडला आहे त्यानुसार ते टायमिंग पुढं मागं होऊ शकतं. तसंच इथं टेकअप परमिटेड म्हणून आलेलं आहे. GPS प्रॉपरली कनेक्ट झालेला आहे, व्हाईटमध्ये आहे म्हणून तिथं टेकऑफ परमिटेड आहे. जर GPS ऑरेंज असता तर तिथं ऑरेंजमध्ये सूचना भेटली असते आपल्याला की तुम्ही काळजी घेऊन ड्रोन फ्लाय करा. आणि इथे साईडला मोड म्हणून आहेत. N मोड नॉर्मलला आहे आता ड्रोन. जसं की इथे सिनेमॅटिकला टाकला तर इथं चेंज होईल बघा. C मोडला जाईल ड्रोन, नॉर्मलला जाईल आणि इथे स्पोर्टला जाईल. नॉर्मलला घेऊयात आपण. आता आपण बघूयात ड्रोन चालू कसा करायचा आणि ड्रोनच्या जॉयस्टिकचा वापर काय असतो. ड्रोन 2 प्रकारे चालू होऊ शकतो, एक म्हणजे जॉयस्टिकवर आणि एक म्हणजे स्क्रीनवर. स्क्रीनवरच चालू करायला हा ऑप्शन दिलेला आहे इथं टेकऑफचा. हे टेकऑफचं दाबून धरायचं, दाबून धरल्यानंतर ड्रोन चालू होतो, जो की स्क्रीनवरचा ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन असा आहे की हे जॉयस्टिक आतल्या साईडला दोन्ही ओढून धरायच्या, जेणे की ड्रोन चालू होतो. तुम्ही बघू शकता ड्रोन चालू झालेला आहे. लेफ्ट साईडची जी जॉयस्टिक आहे ती अपवर्ड डायरेक्शनला फिरवल्यानंतर ड्रोन हवेत जातो, म्हणजेच वर जातो. आणि तसाच ड्रोन खाली घेण्यासाठी सेम ती जॉयस्टिक डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढून धरायची. लँड झाला. तसाच आपण दुसऱ्या प्रकारे ड्रोन फ्लाय करूयात. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी, स्क्रीनवर करू शकतो. टेकऑफचा ऑप्शन आहे, आपण लॉंग प्रेस करून ठेवूयात.
सेम लँडिंगला पण ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. लँडचा ऑप्शन दाबून धरायचा. ड्रोनला 2 जॉयस्टिक आहेत. एका जॉयस्टिकचा वापर जो आहे तो की आहे अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि ह्याच जॉयस्टिकनं ड्रोन तुम्ही जागेवरच रोटेट करू शकता. लेफ्ट साईड रोटेट, राईट साईड रोटेट. तसंच राईट साईडची जी जॉयस्टिक आहे तिने तुम्ही पुढे जाऊ शकता, फॉरवर्ड, पाठीमागे येऊ शकता, बॅकवर्ड. तसेच राईट साईडची जॉयस्टिक लेफ्ट साईडला वळल्यानंतर ड्रोन पूर्ण एअरक्राफ्ट आहे असा लेफ्ट साईडला येतो. तसाच राईट साईडची जॉयस्टिक राईट साईडला घेतल्यानंतर ना ड्रोन पूर्णपणे राईट साईडला जातो. आणि ह्या दोन्ही जॉयस्टिकचा वापर तुम्ही जे शूट घेता, पॅनिंग मारता, सी मारता, त्यासाठी ह्या दोन्ही जॉयस्टिकचा वापर होतो. पुढचा पार्ट बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर करत जाईन मी. आणि त्याच गोष्टी शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ड्रोन शिकता येईल. तसंच फोटो आणि व्हिडिओच्या खालोखाली ना 2 स्क्रोलर दिलेले आहेत, ज्याने लेफ्ट साईडचा स्क्रोल केल्यानंतर ना ड्रोनचा गिम्बल आहे तो डाऊन साईडला मूव्ह करतो. पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये तो मूव्ह करू शकतो. आणि जो राईट साईडचा स्क्रोलर आहे त्याने झूम होतं, झूम इन आणि झूम आउट होतं. तसंच ड्रोनला पाठीमागच्या साईडला C2 आणि C1 असे 2 बटन्स आहेत, जे का दिलेले आहेत, जेणे की ड्रोनसाठी शॉर्टकीज आपण तयार करू शकतो. आत्ता माझी C1 जी आहे ती ड्रोनचा गिम्बल डायरेक्ट डाऊनवर्ड 90 डिग्रीमध्ये रोटेट होण्यासाठी आहे आणि पुन्हा अप साईडला रोटेट होण्यासाठी, जो मी शॉर्टमध्ये करून ठेवलेलं आहे ते सेटिंग. आणि C2चे जी आहे ती ड्रोनची लाईट चालू होते. ड्रोनच्या डाऊन साईडला एक लाईट येते, LED लाईट, ती लाईट चालू होते. त्या लाईटचा वापर मला काय होतो की ड्रोन जेव्हा मी रात्रीचा उडवतो तेव्हा तो ड्रोन जर मला दिसत नसला तर त्या LEDच्या लाईट थ्रू मला तो ड्रोन लवकर दिसतो, त्यासाठी मी त्या लाईटचा वापर होतो. तर मित्रांनो, आपण ह्या पार्टमध्ये बघितलं की ड्रोन लँड कसा करायचा, टेकऑफ कसा करायचा, ड्रोनचं नॉर्मल बेसिक जॉयस्टिकचा वापर काय आहे, हे सगळं आपण बघितलं आता ह्या व्हिडिओमध्ये. तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ड्रोनची सेफ्टी कशी घ्यायची, ड्रोनचे सेफ्टी फीचर्स काय आहेत, त्याचा वापर कसा करायचा, ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात. ते तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये शिकवतो. त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच इन्स्टा चॅनललासुद्धा फॉलो करा. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला ऑल करायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन पडेल. धन्यवाद.